नमस्कार मंडळी. आज आपण महाराष्ट्र शासनाच्या एका खूप महत्वाच्या आणि शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायद्याच्या शासन निर्णयाबद्दल बोलणार आहोत. त्याचं नाव आहे मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना. चला तर मग ही योजना नेमकी काय आहे हे एकदम सोप्या आणि सविस्तर भाषेत समजून घेऊया. आपल्या तलाठी मित्र या चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. इथे आपल्या तलाठी आणि ग्राम महसूल अधिकारी मित्रांना त्यांच्या ऑनलाईन ऑफलाईन कामकाजात मदत करण्यासाठी मार्गदर्शन केलं जातं. तसंच महसूल आणि वनविभागातले नवीन शासन निर्णय आणि ताज्या घडामोडींची माहिती दिली जाते. आणि हो, आपल्या शेतकरी बांधवांसाठी सुद्धा ई-पीक नोंदणी, शेतीबद्दलची महत्त्वाची माहिती आणि सरकारच्या नवनवीन योजनांचे अपडेट्स इथेच मिळतात. आपला उद्देश एकच आहे, तलाठी आणि शेतकरी या दोघांपर्यंत योग्य आणि अचूक माहिती पोहोचवणं. त्यासाठी नियमित अपडेट्स मिळावेत म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनची बेल सुरू ठेवा. बरं, मग आज आपण नक्की काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी ही योजना काय आहे आणि तिची गरज का पडली हे पाहू. मग तिची रचना कशी आहे आणि ती राबवणार कोण हे समजून घेऊ. त्यानंतर या कामासाठी पैसा कुठून येणार, महसूल आणि पोलीस अधिकाऱ्यांची जबाबदारी काय असेल, कामाचे नियम काय आहेत आणि शेवटी या सगळ्यातून महत्त्वाचं काय घ्यायचं हे आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या मुद्द्यापासून, योजनेची ओळख आणि ही योजना आणण्याची गरज का निर्माण झाली. आपण नेहमीच शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल बोलतो, नाही का? पण कधी असा विचार केलाय का की अशी कोणती एक मूलभूत अडचण आहे जी त्यांच्या प्रत्येक कामामध्ये अगदी प्रत्येक टप्प्यावर आडवी येते? ती अडचण आहे शेतापर्यंत जायला धडक रस्ता नसण्याची. विचार करा, पेरणीसाठी ट्रॅक्टर, अवजारं न्यायची असोत, मशागत करायची असो किंवा शेवटी तयार झालेला माल बाजारपेठेत विकायला न्यायचा असो, प्रत्येक कामासाठी पक्का 12माही रस्ता लागतोच. आणि आता तर सगळीकडे मशीनचा वापर वाढलाय, त्यामुळे ही गरज आणखीनच वाढली आहे. आणि बरोबर हीच अडचण लक्षात घेऊन शासनाने ही मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ते योजना आणली आहे. यातली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही महसूल विभागामार्फत राबवली जाणारी एक स्वतंत्र योजना आहे. याचा फायदा काय? तर इतर योजनांच्या तुलनेत या योजनेतील कामं जास्त वेगाने, जलद गतीने पूर्ण करण्यावर शासनाचा भर असणार आहे. ठीक आहे, योजना तर आली, पण तिची रचना कशी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही राबवणार कोण आणि कशी? चला समजून घेऊया. या योजनेवर नीट लक्ष ठेवता यावं यासाठी 3 स्तरांवर समित्या बनवल्या आहेत. सगळ्यात वर राज्यस्तरावर आहेत आपले महसूल मंत्री. त्यानंतर प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा स्तरावर त्या जिल्ह्याचे पालकमंत्री अध्यक्ष असतील. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्थानिक पातळीवर प्रत्येक विधानसभा क्षेत्रात तिथले आमदारच या समितीचे अध्यक्ष असतील. यामुळे कामाला स्थानिक पातळीवरून चांगला वेग मिळेल. आता प्रत्यक्ष रस्त्याचं काम जमिनीवर कोण करणार? तर ही जबाबदारी विभागून दिली आहे. म्हणजे गरजेनुसार ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग किंवा ग्रामसडक योजना विभाग हे काम करू शकतात. आणि जर रस्त्याचा काही भाग वन जमिनीतून जात असेल तर तिथे वन विभाग ही जबाबदारी पार पाडेल. आता कामाला परवानगी कोण देणार हे पण एकदम स्पष्ट केलंय. कामाचं जे काही टेक्निकल चेकिंग आहे, म्हणजे रस्ता बरोबर बनतोय की नाही, त्याला म्हणतात तांत्रिक मान्यता. ती देणार सार्वजनिक बांधकाम विभाग किंवा वन विभाग. आणि त्यानंतर कामाला अंतिम परवानगी म्हणजे प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार उपविभागीय अधिकारी म्हणजेच आपल्या प्रांत साहेबांना दिले आहेत. बघा, ही माहिती किती महत्त्वाची आहे. योजनेची रचना समजली की सगळं सोपं होतं. आणि असेच शासनाचे किचकट वाटणारे निर्णय जर सोप्या भाषेत नियमितपणे समजून घ्यायचे असतील तर मग आपल्या तलाठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायलाच पाहिजे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, या सगळ्या कामासाठी पैसा कुठून येणार? कारण निधीशिवाय कोणतीच योजना पुढे जाऊ शकत नाही. चला निधीबद्दल समजून घेऊया. तर पैशासाठी मुख्यत्वे 3 मार्ग ठरवले आहेत. पहिला म्हणजे सरकार दरवर्षी बजेटमध्ये जे पैसे देईल तो. दुसरा आहे CSR म्हणजे कंपन्या त्यांच्या नफ्यातून जो सामाजिक कामासाठी निधी देतात तो. आणि तिसरा जो खूप महत्त्वाचा आहे तो म्हणजे वेगवेगळ्या सरकारी योजनांमधला पैसा एकत्र करून ह्या कामासाठी वापरणं. हे अभिसरण म्हणजे कन्व्हर्जन्स म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर इतर अनेक योजनांमध्ये जो निधी उपलब्ध असतो ना, तो या रस्त्यांच्या कामासाठी वापरता येतो. जसं की 15व्या वित्त आयोगाचा निधी, खासदार आणि आमदारांचा स्थानिक विकास निधी, जिल्हा खनिज निधी, अगदी ग्रामपंचायतीचं स्वतःचं उत्पन्नसुद्धा.
याशिवाय पेसा आणि बिरसा मुंडा जोडरस्ते योजनेचा निधीही वापरता येणार आहे. आता आपण येऊया आपल्या सगळ्यांसाठी, विशेषतः तलाठी, मंडळ अधिकारी आणि तहसीलदारांसाठी सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे. या योजनेत महसूल आणि पोलीस यंत्रणेची जबाबदारी नक्की काय असणार आहे? या योजनेत तहसीलदार आणि तलाठी यांची भूमिका खूपच महत्त्वाची आहे. रस्त्याच्या जागेवर जे अतिक्रमण आहे ते काढायला सांगणं आणि प्रसंगी कारवाई करणं. ही कारवाई करताना स्वतः तिथे हजर राहणं, कामासाठी लागणाऱ्या माती मुरमासाठी लगेच रॉयल्टी पास देणं आणि त्याचा कुठे गैरवापर होणार नाही यावर लक्ष ठेवणं, या सगळ्या अत्यंत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आहेत. आणि अर्थातच महसूल यंत्रणेला मदत करण्यासाठी पोलीस डिपार्टमेंटची जबाबदारी पण ठरवून दिली आहे. अतिक्रमण काढताना कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलीस बंदोबस्त पुरवणं, कोणी सरकारी कामात अडथळा आणत असेल तर त्यांच्यावर कारवाई करणं आणि तयार झालेल्या रस्त्याचं जर कोणी नुकसान करत असेल तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणं, ही कामं पोलीस विभाग करतो. चला आता पुढे जाऊया आणि बघूया की या योजनेत काम कसं होणार आहे आणि त्यासाठी कोणते महत्त्वाचे नियम बनवले आहेत. आता अतिक्रमण काढायची प्रक्रिया कशी आहे? एकदम सरळ सोपी ठेवली आहे. तहसीलदार साहेब 7 दिवसांची नोटीस देतील. त्यावेळेत जर समोरच्याने अतिक्रमण काढलं नाही तर शासन स्वतः यंत्रसामग्री वापरून ते काढून टाकेल. यामुळे काय होणार तर कामाला उशीर लागणार नाही. आणि आता या योजनेतली शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी खुशखबर, सगळ्यात मोठा दिलासा, तो म्हणजे रस्त्याच्या जागेची भूमी अभिलेख विभागाकडून जी मोजणी होते ती आणि अतिक्रमण काढण्यासाठी लागणारा पोलीस बंदोबस्त, या दोन्ही गोष्टी पूर्णपणे मोफत असणार आहेत. यासाठी एकही रुपया खर्च येणार नाही. याशिवाय अजून काही महत्त्वाचे नियम आहेत. पहिलं म्हणजे सरकार रस्त्यासाठी कोणाची जमीन जबरदस्तीने घेणार नाही, फक्त नोंदणीकृत दानपत्राने जमीन स्वीकारेल. दुसरं, कामासाठी शक्यतो स्थानिक तलावातलाच गाळ किंवा मुरुम वापरला जाईल. तिसरं, कंत्राटदाराला किमान 6 महिने किंवा 1 पावसाळा तरी रस्त्याची जबाबदारी घ्यावी लागेल. आणि चौथं म्हणजे तयार झालेला रस्ता ग्रामपंचायतीच्या प्रॉपर्टी रेकॉर्डला नोंदवला जाईल. बरं, तर आपण इतका वेळ जे सगळं पाहिलं त्यातले सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे कोणते? चला एकदा पटकन बघूया या योजनेचा नेमका सारांश काय आहे. तर या योजनेचे 4 सर्वात मोठे फायदे आहेत. 1. कामं मशीनने होणार असल्यामुळे ती खूप वेगाने होतील. 2. पैशासाठी अनेक मार्ग ठेवल्याने निधीअभावी काम थांबणार नाही. 3. अतिक्रमण काढण्यासाठी महसूल आणि पोलीस यंत्रणेला स्पष्ट अधिकार दिल्याने कामातले अडथळे दूर होतील. आणि 4. मोजणी आणि पोलीस बंदोबस्त मोफत असल्याने शेतकऱ्यांवर कोणताही आर्थिक भार पडणार नाही. कागदावर पाहिलं तर ही योजना खरंच खूप चांगली आणि प्रभावी वाटते, एकदम परफेक्ट. पण खरा प्रश्न हाच आहे की याची अंमलबजावणी जर व्यवस्थित झाली तर आपल्या गावागावातलं शेत रस्त्यांचं आणि पाणंद रस्त्यांचं चित्र खरंच बदलेल का, यावर विचार करायला हवा. आजचं हे सविस्तर विश्लेषण शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. आशा आहे की ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल. आणि हो, अशीच महत्त्वपूर्ण माहिती आणि शासकीय योजनांचं विश्लेषण नियमित मिळवण्यासाठी आपल्या तलाठी मित्र या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.